लक्ष्मी होती माझ्यासाठी, पण ही मला मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं. तिचे लक्षण तर बरोबर नव्हते. मी काय करणार? मी माणूसच आहे. मला संरक्षणासाठी मला एवढं मला वाईट करायची वेळ आली मला. माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून. लक्ष्मी होती, एक जन्माला पोराला दिलं तिने, एक आई होण्याचं भाग्य हिच्या मग, आणि ही मला मारायचा प्रयत्न करते. छिन्नालबाई होती, हिचे भाऊ, तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेवना. हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे. आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला. हाय ते विठ्ठल आगावाचं, ते बी काय कमी नसन. आणि मला त्याच्यामुळं माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारावं लागलं. मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं. मला नाईलाज होता. माझ्याजवळ कोणतं पर्याय ठेवा म्हणता याने मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला होता. हिने माणसंसुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये. हिचे 100% पेरलेले आहेत. इथंच आहेत. पुढे जाणार माझ्या खाली पोहून नाही का आता बत्तीन गुतून. ते तर सांगते ना काय काय खरं आहे ते. इथंच घरं माहिती कुठं जात होती साफसफाई करायला, भांडे घासायला जात होती. ही नियोजन कसं करायचं, काय करायचं प्लॅनसाठी चालू होते वाटतं यांची, म्हणून ही कामाला जात होती. हो, हे लेकराचं काय गुन्हा आहे हो? हे एवढंसं वाचू अहो. आईने जन्म दिला तर तिला बी मारायचा विचार केला असं नाही. काय ना करू शकत, खानदानात पिटवून हेच करू गेला असेल ना. पुन्हा मी बोलतोय बाळा, मग नागरा असतो मला करावं लागलं. काय करू आता? नळं कोडं पडलंय माझं नळं. मी शिवदास तुकाराम घेते, मला मारायचा प्रयत्न केला याने. नळं कोरडं पडलंय माझं स्वतःचं नळं कोरडं. एवढं करायची वेळ आली. नाही तर मला करावं अशी इच्छा नव्हती. मी आजपर्यंत कोणता गुन्हा केलेला नाही, अशी माझ्या वेळ आली. ह्या बाईने मजबूर केलं मला. आहे ना सतीशराव खेडकर म्हणून नाव असेल त्याचं, माझा साडू. त्याच्यानंतर तो दुसरा कोण आहे, त्याचा बाप बी लय गुंड होता साला पहिला. त्यांनी बी माणसं मारून टाकलेले आहेत. त्या तलावाच्या आतमध्ये पाठीमागं हाय एक खेडकर, त्याचं बी बापाला मारलेलं आहे ह्यानेच. त्याचं नाव माहीत नाही मला. रणजित खेडकरचं वडिलाचं नाव. एकनाथवाडी गाव आहे यांचं, एकनाथवाडी गाव. सगळे सूत्र कोठ्यावर आले एकनाथवाडी डोंगरात. ह्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत सगळे तिकडं. कुण्यांच्या नादी लागत नाही, असे बेकार लोक इथे. कल सुबह पुलिस स्टेशन खराड़ी के अंतर्गत सुबह 4:30 बजे के आसपास एक शिवदास तुकाराम गीते, जो रहने वाले लेन नंबर 5 तुलदा भवानी नगर खराड़ी में रहते हैं, उनकी अपनी पत्नी के साथ में घरेलू कारणों से कुछ झगड़ा हुआ था। उसी झगड़े के अंत में सुबह 4:30 के आसपास उन्होंने सिलाई मशीन की जो कैंची रहती है, उस कैंची से अपनी पत्नी की हत्या की है। इसमें जो आरोपी है, आरोपी को पुलिस स्टेशन ने ताबे में लिया है, अरेस्ट किया हुआ है और उनको 40/2025 भारतीय न्याय संहिता के सेक्शन 1031 के अंतर्गत मुकदमा दर्ज किया हुआ है और आगे की इन्वेस्टिगेशन असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर राहुल कोल्पे कर रहे हैं। वो कहाँ के और क्या काम करते थे? ये जो एक्यूज है, एक्यूज नेटिवली बीड डिस्ट्रिक्ट का रहने वाला है और इनकी पत्नी जो है जिनकी हत्या की गई है वो अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट के रहने वाले हैं। हत्या के पश्चात आरोपी ने खुद का बचाव करते हुए और खुद को पछतावा हुआ है ये दिखाने के लिए एक वीडियो शूट किया है और उस वीडियो को उन्होंने अपने ऑफिस स्टाफ के ग्रुप में फॉरवर्ड किया है। जो मोबाइल से वीडियो शूट किया गया है वो मोबाइल और वो वीडियो पुलिस ने इन्वेस्टिगेशन के लिए बरामद किया हुआ है। थैंक यू।